साई लीला एक आध्यात्मिक सहवास. कीर्तन सांग होय अंग हरी रूप. हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 करते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोडिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 करकटावरी ठेवोडिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवण मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुमणी विराजित कंठिका सुमणी विराजित कंठिका सुमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुला म्हणे माझे हेचे सर्व सुख तुला म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुला म्हणे माझे तुला म्हणे माझे तुला म्हणे माझे हेचे सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने 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 पाहिना श्रीमुख आवडीने 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 तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर
पाहिणा श्रीमुख आवडीने 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 पाहिणा श्रीमुख आवडीने 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 तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान 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 हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर हो बार खुमार कुमार कुमारी बार हरी खुमार कुमार कुमार इकडे पा राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी रूपा पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरिवा
विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगरे सर्व सुखाचे आगरे रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर कुमार देवीवर बापर कुमार देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा हा माधव बरवा ओ हा माधव बरिमा तुहा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम जय राम उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली 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 संत दर्शनी हाला संत दर्शनी आला संत दर्शनी हाला संत दर्शनी आला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडीला पुष्ट हे हृदय पेटी हृदय पे पुष्ट हे हृदय पेटी हृदय पे रोमी पोटी साठवो रोमी पोटी साठवो करुणी पोटी साठवू करुणी पोटी साठवू
पोटी साठवू करुणी पोटी साठवू दर्शनी हाला दर्शनी आला दर्शनी हाला दर्शनी आला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला पद्मनाभ जोडीला म्हणे होता ठेवा म्हणे होता ठेवा म्हणे होता ठेवा म्हणे होता ठेवा तोया भावा सापडला तोया भावा सापडला तुया भावा सापडला तुया भावा सापडला तुया भावा सापडला तुया भावा सापडला दर्शनी हाला संत दर्शनी आला दर्शनी हाला संत दर्शनी आला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला विठोपार खुमाजी कुमार जय जय विठोपार खुमाजी 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 टाळ विठोपार खुमाजी विठोपार खुमाजी जळले बागे आता उजळले बागे आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले बागे आता उजळले बागे आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली संत दरुष नियाला संत दरुष नियाला अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली वारली संत दर्श निहालाव संत दर्श निहालाव पद्मनाभ जोडला
पद्मनाभ हात जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला पद्मनाभ जोडला संत दर्शनी आला संत दर्शनी आला विठ्ठला ज्ञानदेव हरिनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की रामेश्वर भगवान की जय विठ्ठला 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 ज्ञानेश्वर महाराज की जगत गुरु तुकाराम महाराज रामेश्वर भगवान की बोलो रे बाई सब उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठव संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंठनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन तुसरे चरणा संतासिया तुसरे चरणा संतासिया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतासिया दुसरे चरण संतासिया ज्यांच्या कृपादाने
सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तार त्यांच्या कृपादारे कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकार बाबाजी सद्गुरुदास तुकार सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि कलावज्ञजीवोधरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्रं खलानिशवादापनोदार्यदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दिना रंग मी अनाथ दिना रंग मी पाया पडील बराडी कृपा कराल ते थोडी पाया पडील बराडी पाया पडील बराडी पाया पडील बराडी उजळले भाग्याता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरू तुकोबारा यांचा 4 चरणाचा संतांचं महत्त्व प्रतिपादन करणारा अभंग आज ह्या संकीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरू तुकोबाराय संतांचं महत्त्व प्रतिपादन करतात. तुकोबाराय म्हणतात, मला संतांचं दर्शन झालं, संतांची प्राप्ती झाली, संत मला भेटले आणि संत भेटल्यामुळे मला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. त्या भगवान परमात्म्याच्या प्राप्तीमुळे माझं भाग्य उजळलं. भाग्य उजळल्यानंतर काय परिणिती आणि काय अनुभव आला तर माझी अवघी चिंता वारली. माझी चिंता ही संपुष्टात आली, संपूर्ण चिंता माझी संपून गेली. ज्या भगवान परमात्म्यामुळे मला माझं भाग्य उजळलं आणि माझी चिंता वारली, तो प्राप्त झालेला भगवान परमात्म्या संपुष्ट रूपी हृदयामध्ये ठेवलं. त्याला शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, संपुष्ट रूपी हृदयामध्ये ठेवलं म्हणण्यापेक्षा तो भगवान परमात्मा आम्हाला आधीच प्राप्त होता, परंतु अज्ञानामुळे अनाभिज्ञतेमुळे प्राप्त असणारा भगवान परमात्मा अप्राप्त वाटत होता. पण संतांच्या दर्शनाने तो प्राप्त असलेला भगवान परमात्मा प्राप्त वाटायला लागला. किंबहुना तो आमचा ठेवाच होता. तो केवळ संतांच्या दर्शनाने तो भगवान परमात्मा आम्हाला प्राप्त आहे असा आता त्याची अनुभूती आलेली आहे. अशा आशयाचा अभंग आज ह्या संकीर्तन सेवेसाठी निवडलेलं आहे. या सेवेचं औचित्य आपल्याला सर्वांना माहीत आहे. अंकिम निमित्ताने ही सेवा आहे. आशुतोष भगवान रामेश्वराच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. निमित्त आहे. कोणतंही सेवा, कोणतंही कार्य ते कार्य निमित्ता वाचून उभं राहत नाही, निमित्ता वाचून घडत नाही. पण आजची ही संकीर्तन सेवा या ठिकाणी किम निमित्ताने आहे. निमित्त आहे कैलासवासी विजयजी सहादू कोहले यांचं 6वं पुण्यस्मरण.
आणि या 6व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज आपण ह्या ठिकाणी आशुतोष भगवान रामेश्वराच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये या ठिकाणी त्यांचं स्मरण करण्यासाठी जमलेलो आहोत. त्यानिमित्ताने ही कीर्तन सेवा आहे. कीर्तनाला निवडलेला अभंग, सेवेला निवडलेला अभंग मी तुमच्यापुढे म्हणून दाखवलेला आहे. या अभंगामध्ये संतांचं महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे. या अभंगाचं नीटसं काहीसं चिंतन जर केलं तरी अभंगामध्ये प्राप्ताची प्राप्ती आहे. प्राप्तच असणारा भगवान परमात्मा अप्राप्त वाटत होता, परंतु संतांचं दर्शन झालं. संतांच्या दर्शनाने भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली म्हणण्यापेक्षा अप्राप्त असणारा भगवान परमात्मा प्राप्त वाटायला लागला. पण केव्हा? संतांच्या दर्शनानंतर प्राप्त असणारा भगवान अप्राप्त वाटत होता, परंतु आत्ता तो प्राप्त आहे असं आम्हाला अनुभूती आलेली आहे, असं जगद्गुरु तुकोबराय अभंगातून सांगतात. विठ्ठल विठ्ठल ज्या संतांच्या दर्शनामुळे भगवान परमात्म्याची प्राप्ती होती ते संतांचंही दर्शन सज्जनानो अतिशय दुर्मिळ आहे. शास्त्राने काही दुर्मिळ गोष्टी सांगितलेल्या आहे. शास्त्राने काही दुर्लभ गोष्टी सांगितल्या आहे. प्रामुख्याने 3 गोष्टी शास्त्राने दुर्लभ सांगितलेल्या आहेत. पहिल्या प्रथम मनुष्यदेह दुर्लभ आहे. दुसरी दुर्लभ गोष्ट आहे मुमुक्षत्वम, आणि तिसरी दुर्लभ गोष्ट आहे महापुरुषांचा संश्रय म्हणजे संतांची संगती. या तिन्ही गोष्टी आपल्याला देवाची कृपा असेल तर आणि आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतात. देवाची कृपा पाहिजे, देवाचा अनुग्रह पाहिजे. देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्वम देवानुग्रह हेतुकम, मुमुक्षत्वम देवानुग्रह हेतुकम, आणि महापुरुष संश्रया देवानुग्रह हेतुकम. दुर्लभ गोष्टी आहे. दुर्लभम त्रयमेव येतात देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या सज्जनानो. पहिल्या प्रथम आपल्याला मनुष्यदेह हा दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? दुर्लभ असणारा भगवान मनुष्यदेह आपल्याला तो प्राप्त झालेला आहे. कसा प्राप्त झाला आपल्याला तो? भगवान परमात्म्याच्या कृपेने किंवा संतांच्या कृपेने. आपण ऐकून गेलो थोड्या वेळापूर्वी. हा मनुष्यदेह आपल्याला कसा प्राप्त झाला? एखाद्या अंधाळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा त्या नियाप्रमाणे आपल्याला हा मनुष्यदेह प्राप्त झालेला आहे. शास्त्रामध्ये काही न्याय सांगितलेले आहेत. त्यामध्ये काकताली न्याय हा एक न्याय आहे शास्त्रामध्ये. काकताली न्याय. त्या काकताली न्यायाप्रमाणे आपल्याला हा मनुष्यदेह मिळाला आहे. पावला हा देह काकताली न्याये, न घडे ते उपाय घडू आले. न घडणारे उपाय ते आपल्याविषयी घडू आले. आपल्याला मनुष्यदेह मिळाला, परंतु तो मिळालेला मनुष्यदेह आणि तो आपल्याला कळाला का? हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे बरं का. मिळालेला मनुष्यदेह आपल्याला तो कळाला आहे का? याचा थोडासा आपल्याला विचार करायचा आहे. याच्यामध्ये 4 प्रकारचे वर्ग पडतात. काहींना हा मनुष्यदेह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. काहींना कळाला परंतु मिळाला नाही. काहींना मिळाला परंतु कळाला नाही. एका वर्गाला मिळालाही आणि कळालाही. मिळालाही नाही, कळालाही नाही. कोणाला? पश्वादिकांना तो मनुष्यदेह मिळालाही नाही, कळालाही नाही. कशावरून? तर कधी त्यांनी तक्रार केली नाही. आपण आज दिवसभर या भगवान रामेश्वराच्या पवित्राच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित आहेत. आपण आपल्या घरून या ठिकाणी आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु आपण आपल्या घरून येत असताना आपल्याच घरातील गाय, आपल्या घरातील इतर प्राणी त्यांनी तक्रार केली नाही, तुम्ही चाललात आम्हाला घेऊन जा. गोठ्यातली गाय कधी तक्रार करत नाही, कारण त्या भोगात घेऊन आहे.
त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची तक्रार नाही आहे. तक्रार करत नाही याचा अर्थ त्याचं ज्ञान त्यांना नाही आहे. ते केवळ भोगासाठी त्या योनी त्यांना प्राप्त झालेलं आहे. त्यांच्या ठिकाणी हे ज्ञान नाही. पाप काय पुण्य काय हेही कळत नाही. पशु काय पाप पुण्य जाणते. पशु काय पाप पुण्य जाणते. उत्तम मध्यम भोग भोगेते. उत्तम मध्यम भोग भोगेते. काही एक उपजता मरते. एक उपादता मारते. बैरांद होते पांगुळ मुखी. पाप पुण्य जाणते. पशु काय पाप लक्ष. अंध होते पांगुळ मुखी. लक्ष 84 ला तुके फेरा. लक्ष 84 तुके फेरा. पाश्वाधिकांच्या ठिकाणी ते ज्ञान नाही म्हणून तक्रार नाहीये. तुम्हाला मिळालेला मनुष्यदेह आम्हाला का मिळाला नाही? कारण त्याचं ज्ञान त्यांच्या ठिकाणी नाही आहे म्हणून ते मनुष्यदेह त्यांना मिळालाही नाही आणि कळालाही नाही. चला पुढे. कळाला परंतु मिळाला नाही. कोणाला? स्वर्गीचे काहींना हा मनुष्य देह कळाला बरं का. किती अनमोल किमतीचा हा नरदेह आहे हा कळाला परंतु त्यांना मिळाला नाही. हे स्वर्गाधिक देव त्यांना या मनुष्य देह किती अनमोल किमतीचा आहे हे त्यांना कळालेलं आहे परंतु मिळालेला नाही. कशावरून ते इच्छा करतात या मृत्यू लोक. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. 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 मृत्यू लोकी व्हावा जन्म बोला. मृत्यू जन्म नारायण नामे होऊ जीवन मुक्त. 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 स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा. मृत्यूलोकी व्हावा जन्माम्हा. स्वर्गातले अमर म्हणजे किंबहुना देव ह्या मृत्यूलोकामध्ये जन्म मिळावा म्हणून देवाजवळ इच्छा निर्माण करतात परंतु त्यांना तो मिळाला नाही. आपणाला मिळालेला आहे परंतु कळाला नाही. कशावरून? ज्या कामासाठी जी वस्तू मिळालेली आहे त्या कामासाठी ती वापरली जात नाही. यावरून निष्कर्ष निघतो की ती वस्तूची किंमत त्याला मिळालेली असली तरी त्याची किंमत त्याला कळालेली नाही. एक दृष्टांत मी नेहमी सांगत असतो. एक वाटसरू वाटेने जात असताना त्याला एक वस्तू सापडली. वाटेने जात असताना त्याला एक वस्तू सापडली. चमकणारी वस्तू होती म्हणून त्याने ती उचलून घेतली आणि खिशामध्ये ठेवली. तो वाटसरू बाजारला जात होता. तालुक्याचा बाजार होता. बाजारला तो जात होता. बाजारला जात असताना तिथे त्याने त्याचं दुकान मांडलं. त्याचं दुकान होतं भंगाराचं. गावागावातून भंगार गोळा करणं आणि तालुक्याच्या ठिकाणी जाऊन बाजाराच्या दिवशी ते भंगार विकायचं. आणि म्हणून रस्त्याने जात असताना ती चमकणारी वस्तू त्याने जवळ ठेवली. बाजारामध्ये त्याने नेहमीप्रमाणे त्याचं दुकान मांडलं. बाजारामध्ये त्याने नेहमीप्रमाणे त्याचं दुकान मांडलं आणि दुकानं मांडल्यानंतर त्याला आठवण आली, अरे मला रस्त्याने येताना एक वस्तू सापडलेली आहे, सुंदर आहे, छान आहे, चमकणारी आहे. आणि म्हणून ती खिशातून ती वस्तू काढली आणि ती वस्तू त्यांनी काय केलं, त्याचा जो तराजू होता, भंगार विकण्याचा जो तराजू होता, त्या तराजूच्या कांडीला ती बांधली. विचार करा सज्जनानो, त्याचा धंदा होता भंगार विकण्याचा. मग भंगार विकणाऱ्याचा तराजू जरा आपल्या डोळ्यापुढे आणा, कसा असेल तो तराजू. भंगार विकण्यात तो काय सोनाराचा तराजू नाही, तो भंगार विकणाऱ्याचा तराजू.
त्याची ती कांडी, त्याच्या त्या साकळ्या, त्याच्या ते पाडगे, ते असं वेगळंच असतं. पण चमकणारी वस्तू आहे, त्याला वाटलं शोभेची वस्तू आहे, आणि त्याने त्या तराजूच्या कांडीला बांधली. बांधल्यानंतर त्याने ते दुकान मांडलं आणि ते भंगार विकण्याचं त्याचं सुरू झालं. बाजारामध्ये वर्दळ वाढली, गिऱ्हाईकाची वर्दळ वाढली. त्या भंगाराच्या गल्लीने गिऱ्हाईक जात होतं, पण त्याला भंगार घ्यायचं नव्हतं, त्याला भाजीपाला खरेदी करायचा होता. भंगाराच्या गल्लीने तो चालला होता, भाजीपाला त्याला खरेदी करायचा होता. जाता जाता त्याचं भंगाराच्या तराजूकडे आणि त्या कांडीकडे लक्ष गेलं. म्हणजे भंगार विकतोय, पण या भंगाराच्या तराजूच्या कांडीला ती वस्तू लावली, ती तर बाकी अनमोल किमतीची आहे. लाखो किमतीचा हिरा आहे, आणि हा हिरा या तराजूच्या कांडीला बांधून तो भंगार विकण्याचा धंदा करतोय. काय म्हणावं या इस्माला. आश्चर्यचकित झाला तो. त्याच्या जवळ गेला आणि विचारलं, का रे बाबा, तुला ह्या तराजूच्या कांडीला जी वस्तू बांधलेली आहे, ती वस्तू तिला विकायची का? असं म्हटल्यानंतर त्या भंगारवाल्याला वाटलं, रे बाजारात याही चमकणाऱ्या वस्तूला गिऱ्हाईक आहे, आणि म्हणून म्हणला बाजारात भंगारच विकतोय ना, मग हे विकायला काय हरकत आहे. म्हणला विकायची म्हटलं. किंमत काय काय सांगणार तो? किंमत त्याला सांगता आली नाही. लाखो किमतीचे हिरा असताना सुद्धा त्याला त्याचं महत्त्व कळालं नाही. त्यांनी किंमत सांगितली, 50 रुपये घेईन, 50 रुपये घेईन. बाजारातलं गिऱ्हाईक मोठं विचित्र असतं. सांगितलेल्या किमतीला कधीच ते घेत नसतं. बाजारातलं गिऱ्हाईक मोठं विचित्र असतं, सांगितलेल्या किमतीला कधी ते घेत नसतं. हा त्या गिऱ्हाईकाचा स्वभाव असतो. आणि म्हणून त्या भाजीपाला घेणाऱ्या गिऱ्हाईकाने सांगितलं, अरे बाबा 50 रुपये काही कमी जास्त 25 रुपयाला देतो का? म्हणला बोहणीचं गिऱ्हाईक आहे, आणि पहिल्यांदा 50 रुपये सांगितले, 25 रुपयाला मागते. त्याने दिले नाही ती गाड्यात, ती वस्तू त्याने दिली नाही. त्या गिऱ्हाईकालाही वाटलं, आपण भाजीपाला घेऊन जाताना ही वस्तू आपण 50 रुपये का होईना त्याला देऊन ही घेऊनच जाऊ. म्हणून तो भाजीपाला करण्यासाठी ते गिऱ्हाईक निघून गेलं. थोड्या वेळानं त्याच गल्लीनं, त्याच वाटेनं त्या भंगारवाल्यापासून दुसरं गिऱ्हाईक आलं. ते सुद्धा हिरा पारखी होतं, रत्न पारखी होतं. त्यांनी सुद्धा पाहिलं, अरे याच्या तराजूच्या कांडीला लाखो किमतीचा हिरा आहे, आणि यांनी या तराजूच्या कांडीला बांधलेला यदा कदाचित याची किंमत याला कळाली नसेल. तोही जवळ आला. त्यांनी तसंच विचारलं, का रे या तराजूच्या कांडीला जी बांधलेली वस्तू आहे, तुला ती विकायची का? विकायची म्हणून सांगितली. किंमतसुद्धा तशीच सांगितली. 50 रुपये घेईन. तो म्हणला काही कमी जास्त, म्हणला 1 रुपयासुद्धा कमी जास्त घेणार नाही. त्याने खिशातून 50 रुपये काढले, त्या भंगारवाल्याला दिले, आणि तो लाखो किमतीचा हिरा घेऊन गेला. थोड्या वेळाने पहिलं गिऱ्हाईक जे भाजीपाला करण्यासाठी गेलं होतं, त्यांनी भाजीपाला करून नेहरू चौकातून परत त्या भंगारच्या गल्लीनं आलं. बरं का, भंगारच्या गल्लीनं आलं, आणि त्या भंगारवाल्याकडं ती गिऱ्हाईक गेलं आणि विचारलं, का रे बाबा द्यायची का ती वस्तू? म्हणला दिली. काय म्हटला? दिली. म्हणला केवढ्याला दिली? म्हणला 50 रुपयालाच दिली. ऐका बरं का, 50 रुपयालाच दिली. म्हणला मूर्ख आहे तू, कशावरून? अरे लाखो किमतीचा हिरा असताना तू 50 रुपयावरी दिला. असं ज्यावेळेस त्या गिऱ्हाईकाकडून ऐकण्यात आलं, त्यावेळेस भंगारवाल्याची बुद्धी थोडीशी चकाकली आणि म्हणाला, एक सांगू का तुम्हाला? का हो? लाखो रुपये किमतीचा हा हिरा होता, हे कोणाला माहीत होतं? तुम्हाला माहीत होतं. लाखो रुपये किमतीचा हिरा असताना तुम्ही सुद्धा 25 रुपयावरी दवडवला. मग जास्त मूर्ख कोण? जास्त मूर्ख कोण? मला माहीत नव्हतं एक शोभेची वस्तू, चमकणारी वस्तू म्हणून मी या तराजूच्या कांडीला बांधलेली होती. लाखो किमतीचा हिरा असतानाही तुम्ही 25 रुपयावरी मागून गेले, आणि 25 रुपयावरी तुम्ही लाखो किमतीचा हिरा दवडवला. मग जास्त मूर्ख कोण? माझा दृष्टांत संपला. भाजीपाला करणारं गिऱ्हाईक हे स्वर्गातील देव आहे. भाजीपाला करणारं गिऱ्हाईक हे स्वर्गातील देव आहे. त्यांना या वस्तूची किंमत कळूनही सुद्धा त्यांनी ती वस्तू खरेदी केली नाही, त्यांना ती वस्तू मिळाली नाही. आणि तुम्हा आम्हाला ती वस्तू मिळूनही त्याची किंमत कळाली नाही. मग एका वर्गाला कळाला आहे परंतु मिळाला नाही. एका वर्गाला मिळाला परंतु कळाला नाही. आणि चौथा वर्ग जो आहे, मिळालाही आणि कळालाही,
ते संत आहे. त्यांना हा मनुष्य देह मिळालाही आणि त्या मनुष्य देहाची किंमतही कळाली. आणि असे असणारे संत, या संतांची भेट जगद्गुरु तुकोबारायांना प्रारब्ध वशामध्ये झाली. दुर्लभ असणारी संतांची भेट सहजासहजी होत नाही बरं का. साधूची, संतांची, महात्म्यांची भेट सहजासहजी होत नाही. सहज संत भेटत नाहीत. अनेक पुण्य करावं लागतं आणि तेव्हा संतांची भेट होत असते. आईशी कर्म साम्य दशा, जेत होय विरेशा, तेत सद्गुरु अपेशा भेटेची की. आपण त्या कर्म साम्य दशेला प्राप्त व्हावं लागतं. आपली कर्म साम्य दशा त्या शिगापर्यंत पोचावी लागती. आणि त्या शिगापर्यंत पोचल्यानंतर आपल्याला तिथे असणारे उंच स्थानावरती असणारे उंच आत्मस्थितीवरती प्राप्त झालेले संत, आणि तिथे आपल्याला जावं लागतं, पोचावं लागतं. आणि तिथे आपल्याला संतांची भेट होती. आणि हेच जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये घडलं आणि संतांची भेट झाली. तुकोबारायांना खऱ्या अर्थाने संत शोधित गेले नाही. ऐका बरं का, संत शोधित किंबहुना संतांना तुकोबाराय शोधित नाही गेले, सापडवायला नाही गेले, तर तुकोबारायांना संत सापडवीत आले. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. तो दाना ठेविला करा, तो दाना ठेविला करा. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, सापडविले वाटे जाता काटे जाता गंगा स्नाना, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. हे त्यातले शब्द उच्चारण्यामध्ये आपल्याकडून चुका होत असतात. बरेच वारकरी मंडळी आपण म्हणतो सापडिले वाटे जाता गंगा स्नाना, नाही, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. सापडविले, गंगेच्या स्नानाला जात असताना जगद्गुरु तुकोबारायांना बाबाजी चैतन्यांनी सापडवलं आणि अनुग्रह दिला. आईशी कर्म साम्य दशा, कर्म साम्य दशा तिथपर्यंत पोहोचली आणि तुकोबारायांना संतांची भेट झाली. आणि संतांची भेट झाल्यानंतर तुकोबाराच्या ठिकाणी जे चैतन्य निर्माण झालं बाबाजी चैतन्यांचं, त्यांची कांती उजळली, त्यांचं चैतन्य, त्यांचा उत्साह, त्यांचा आनंद बदलून गेला. खऱ्या अर्थाने सुख, समाधान, आनंद आणि तुकोबारायांच्या संसारामध्ये राहिलाच नव्हता. संसारामध्ये आनंद व्हावा, प्रपंचामध्ये समाधान मिळावं, सुख मिळावं, असा प्रपंच तुकोबारायाकडे शिल्लक राहिलाच नव्हता. प्रपंचाची राख रांगोळी केली होती तुकोबारायांनी. संसारामध्ये आनंद वाटावा असा प्रपंच नव्हता जगद्गुरु तुकोबारायांचा. कारण याआधीच आणि संसारावर या ठिकाणी त्यांनी गोल आळं घातलं होतं. संसाराच्या नावे खालोनिया शून्य, संसाराच्या नावे खालोनिया शून्य, संसाराच्या नावे घालोनिया 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 शून्य. वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता हा पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. हरी भजनीय थवडिले जग, हरी भजनीय थवडिले जग,
प्रपंचाचा आनंद तुकोबारायांकडे नव्हता. मग कोणता आनंद होता? संत भेटीचा आनंद होता, सद्गुरूंच्या भेटीचा आनंद होता. त्या संत भेटीचं चैतन्य जगद्गुरू तुकोबारायांच्या ठिकाणी खुलून दिसत होतं, उमटून दिसत होतं. तुकोबारा आनंदी आहेत. काय हो यांच्याकडे आनंद मानण्यासारखं? संसार संपून गेलेला आहे, प्रपंच संपून गेलेला आहे. घरामध्ये आपली धर्मपत्नीची सुद्धा कजाग आहे, भांडण करणारी आहे. असा कोणता आनंद आहे? तुकोबाराय अखंडित आनंदी राहतात. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसो. मग चर्चा व्हायला लागली. लोक बोलायला लागले, हो तुकोबाराय आनंदी दिसतात, काय आनंद त्यांच्या संसारामध्ये? पण आनंदी तुकोबाराय. तुकोबारायची महती, तुकोबारायांची कीर्ती देहूच्या पंचकृषीमध्ये गेली. सांगू का तुम्हाला, सज्जन माणसाची कीर्ती आपोआप भगवंत समाजामध्ये करत असतो. स्वतःची कीर्ती स्वतः करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. स्वतःची कीर्ती स्वतः करणं, स्वतःची महती स्वतः सांगणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. आपली सज्जनता जर असेल तर ती सज्जनतेची कीर्ती भगवान परमात्मा तो स्वतःहून त्या सज्जन माणसाची कीर्ती समाजामध्ये करत असतो. वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, 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 वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. कीर्तिमुख त्याचे नाराजे वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. कीर्तिमुखी वाचे नारायण, कीर्तिमुखी वाचे नारायण, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. हे तुकोबारायांचं प्रमाण जर आपल्याला अंगीकारता आलं तर पहा, सज्जन माणसांची कीर्ती ही वाऱ्याच्या हाती चालत असते. वाऱ्याच्या हाती, वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे. म्हणून ज्यावेळेस आपण कॅमेऱ्याच्या समोर येतो ना, ज्यावेळेस आपण मीडियाच्या समोर येतो ना, ही आपली कीर्ती लोकाला दाखवण्यासाठी नाही. आपण होऊन कॅमेऱ्याच्या समोर कधी जायचं नाही. कॅमेरा आपल्याकडे आपल्यासमोर आला पाहिजे, मीडिया आपल्याकडे आला पाहिजे. आपण होऊन कधी आणि आपलं कीर्तन आणि समाजापर्यंत पोहोचवावं, आपली कीर्ती समाजापर्यंत जावी, अशी जी इच्छा करतात हा त्यांचा शुद्ध मूर्खपणा आहे. मग आपण इथे कशा करता येतो? या कॅमेऱ्यासमोर, या साई लीला टी व्हीच्या समोर आणि मी उभा आहे. कशा करता? या कोरोना कालखंडामध्ये संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचते करण्यासाठी. हा त्याच्या पाठीमागचा अर्थ असला पाहिजे. संतांचे विचार या कोरोना कालखंडामध्ये समाजापर्यंत पोहोचते होत नाही आहे. म्हणजे समाजापर्यंत पोहोचतं करण्याचं काम जर ही मीडिया करत असेल तर आपण का त्या कॅमेऱ्याच्या समोर बोलू नये?
ही समाजापर्यंत ही विचार पोचण्याकरता, इथे स्वतःला दाखवण्याकरता नाही, तर समाजापर्यंत संतांचे विचार पोचते करण्यासाठी इथे यावं. विठ्ठल 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 वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. कीर्तिमुख स्वतः भगवंत नारायण त्याची आणि कीर्ती त्यांच्या भगवंताच्या मुखातून त्याची कीर्ती आणि पसरवत असतो. तुकोबारायांची कीर्ती देहू पंचकृषीमध्ये चाकण 84मध्ये आणि पसरली गेली आणि लोक तुकोबारायांकडं येऊ लागले. का हो तुकोबाराय, तुमचा संसार जर पाहिला तर संसाराचं खऱ्या अर्थाने 18 विश्व दारिद्र्य तुमच्या संसारामध्ये निर्माण झालेलं आहे. समाजही तुमच्याबरोबर राहिला नाही. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली, अशी अवस्था तुकोबारायांची. ज्या गावामध्ये तुम्ही कीर्तन करावं, ज्या गावामध्ये तुम्ही हरिभजन करावं, त्याच गावामध्ये तुम्हाला अनेक विरोधक तयार झाले. त्याच गावामध्ये मंबाजी भटासारख्यांनी तुम्हाला काठीनं मारावं. त्याच गावामध्ये तुमच्यावर अनेक प्रकारचे आरोप व्हावे. सांगू का तुम्हाला, सज्जन माणसाला कायम पहिल्यापासून त्रास होत आला गड्या. सज्जन माणसांना हा समाज कायम त्रास देत राहिला. त्यांनी नाही ज्ञानोबारायांना सोडलं, न तुकोबारायांना सोडलं. तुमची आमची काय बात, त्रास देत राहिला. पण अंगामध्ये मनामध्ये अशी जिद्द होती की तोच समाज एक ना एक दिवस त्यांच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारायांनी स्वाभिमानाने सांगितलं, एक दिवस हाच समाज, ज्या समाजाने तुकोबारायांकडे चिखल फेकण्याचा प्रयत्न केला, ज्या समाजाने तुकोबारायांना त्रास देण्याचा प्रयत्न केला, तीच लोक एक ना एक दिवस म्हणतील आम्ही तुकोबाराय पाहिला गड्या, आम्ही तुकोबारायांना पाहिलं गड्या. भाग्या में तुका देखिएला, भाग्या में तुका देखिएला, भाग्या में तुका देखिएला, भाग्या में तुका देखिएला. धन्य मन बीना यह रोकी लोका, धन्य मन बीना यह रोकी लोका, धन्य मन वीणा यालकी लोका, धन्य मन वीणा यालकी लोका. भाग्या में तुका देखिएला, भाग्या में तुका देखिएला, भाग्या में तुका देखिएला, भाग्या में तुका देखिएला. ज्या मंबाजी भाऊनी काठीने मारलं, ज्या समाजाने त्रास दिला, ज्या समाजाने चिखल फेक केली, ज्या समाजाने तुकोबाराची अभंगाची गाथा बुडवण्यास तयार केलं तुकोबारायांना, तोच समाज एक ना एक दिवस रामेश्वर भट्टांच्या रूपाने आरती करायला लागला. तोपर्यंत आपल्याला दम पाहिजे, दम. तोपर्यंत आपल्याकडे वेळ पाहिजे, थांबण्याकरता वेळ पाहिजे. जो समाज आज आपल्याला शिव्या घालतो ना, तोच समाज आपली आरती करणार आहे. तोपर्यंत थांबता आलं पाहिजे ना, थांबता आलं पाहिजे ना. आपण थांबत नाही. परमार्थामध्ये घाई करता कामा नाही. थांबून हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एकवेळी, मार्गाचे निबळे निश्चित ठाके. तोच समाज जगद्गुरू तुकोबारायांच्या देहूनगरीमध्ये गर्दी करायला लागला. तुकोबारायांच्या दर्शनासाठी गर्दी करू लागला आणि तुकोबारायांना विचारवले, का हो तुकोबारा, प्रापंचिक अशा कोणतेही तुमच्याकडे भोग शिल्लक नसतानाही तुमच्या चेहऱ्यावरती एवढा आनंद कुठून आला, कुठून आला, कुठून आला, असं ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस तुकोबाराय सांगता, सांगू का, माझं खऱ्या अर्थाने संतांच्या दर्शनाने माझं भाग्य उजळलं आहे. भाग्य उजळलं आहे. भाग्य तर आधीच होतं तुकोबारायांकडं, पण ते भाग्याला संतांच्या माध्यमातून, संतांच्या भेटीने, संतांच्या दर्शनाने त्या भाग्याला उजाळा मिळाला आणि तो उजळल्यामुळे
तुकोबारांच्या ठिकाणची संपूर्ण चिंता ही संपुष्टात आली. अभंगाचं पहिलं चरण. उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली संत दर्शन नियाला संत दर्शन नियाला अवघी चिंता वारले अवघी चिंता वारले संत दर्शन नियाला संत दर्शन नियाला उजळली भाग्य आता. माझं भाग्य उजळलं आणि माझ्या ठिकाणी कोणतीही चिंता शिल्लक राहिली नाही. अवघी चिंता वारली. भाग्य उजळणं म्हणजे काय? भाग्य कशाला म्हणतात? भाग्याची सरळ सरळ व्याख्या तुम्हाला सांगतो. एखादी अप्राप्त गोष्ट प्राप्त झाल्यानंतर आपण भाग्य उजळलं असं म्हणतो. त्याला आपण भाग्य म्हणतो. अप्राप्त गोष्ट एखादी आपल्या प्राप्त झाली तर आपण त्याला भाग्य उजळलं म्हणतो. म्हणजे भाग्य उजळलं. अप्राप्त वस्तू प्राप्त झाली त्याला आपण भाग्य म्हणतो. संतांचं हे भाग्य नाही. संसारातली कोणतीही वस्तू कोणतीही गोष्ट प्राप्त झाली आणि त्याला संत तुकोबाराय भाग्य म्हणत नाही. भाग्याची व्याख्या खऱ्या अर्थाने संतांच्या दृष्टिकोनातून फार वेगळी आहे. फार वेगळी आहे. 6 प्रकारचे भाग्यशास्त्राने सांगितले. भागवतामध्ये 6 प्रकारचे भाग्य सांगितले जे ज्ञानेश्वरीमध्ये भगवंताचे गुण म्हणून निर्देशित केले. ते भागवतामध्ये 6 प्रकारचे भाग्य म्हणून निर्देशित केले. भगवंताचे गुण ऐका. यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वस्तिजेत. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर्य हे 6 प्रकारचे गुण हे भगवंताचे गुण. त्याला भगवंत म्हणतात. कोणाला? ज्याच्याकडे यश आहे, ज्याच्याकडे श्री आहे, ज्याच्याकडे ऐश्वर्य आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे, ज्याच्याकडे औदार्य आहे. हे 6 गुण ज्याच्याकडे आहे ना तो भगवंत यशस्वी. कधी त्याच्या जीवनामध्ये अपयश नसतं. श्री म्हणजे श्री कोणता? श्री हे श्रीलिंगी त्याच्यातला श्री नाही. श्री गणेश आहे मग ती श्री त्याच्याकडे आहे. म्हणून श्री पाठीमागे गेल्यानंतर त्याचा अर्थ तसा होतो. ऐश्वर्य औदार्य ज्ञान वैराग्य हे भगवंताचे गुण आहे. गीते भागवतामध्ये यांना भाग्य म्हटलंय. 6 प्रकारची भाग्य. याच्यामध्ये 3 प्रकारची ही संसारिकाची भाग्य आहे. 3 प्रकार हे पारमार्थिकाची भाग्य आहे. 3 भाग्य संसारिकाची 3 भाग्य परमार्थाची. यश श्री आणि ऐश्वर्य हे संसारिकाचे भाग्य आहे. ज्ञान वैराग्य आणि औदार्य हे परमार्थिकाचे भाग्य आहे. याला भाग्य म्हटलं आहे. हे भाग्य आणि ते असणारं भाग्य आणि संतांच्या दर्शनाने तुकोबाराय म्हणतात त्याला उजाळा मिळाला. आणि भाग्य उजळल्यामुळे माझी अवघी चिंता वारली. इथे वारली शब्द वापरला तुकोबारांनी. संपुष्टात आली नाही, माझी चिंता गेली नाही असा उल्लेख केला नाही. इथे वारली शब्द वापरला. वारली. कारण वारलेली वस्तू कधी परत येत नाही. येत नाही, कधीच येत नाही. वारली म्हणजे वारली. एखादा म्हणला माझी बायको गेली. गेलेली कधी येऊ शकते नाही का? गेलेली बायको येऊ शकते नाही का? पण माझी बायको वारली. येईल का परत? आली तरी स्वीकारील का? नाही, कारण वारलेली आहे. वारलेली आहे ती.
म्हणजे तुकोबारायांची चिंता वारली. परत कधी त्यांच्या ठिकाणी चिंता निर्माण झाली. संतांची भेट झाल्यानंतर तुकोबारायांच्या ठिकाणची चिंता वारून गेली. परत कधी त्यांच्या जीवनामध्ये चिंता निर्माणच झाली नाही. सांगू का तुम्हाला, चिंता 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 अशी गोष्ट आहे की चित्ता ही निर्जीव माणसाला जाळते आणि चिंता ही सजीव माणसाला जाळते. सजीवम दहते चिंता, निर्जीवम दहते चित्तान, सजीवम दहते चिंता. सजीव माणसाला जाळणारी चिंता ही कधीच जात नाही. आपल्याला वाटतं ती गेली बरं का, आपल्याला वाटतं ती गेली, पण ती काही काळापुरती गेली, अखंड जात नाहीये, कायमची जात नाहीये. आता सुद्धा आपल्याला चिंता आहे ना, चिंता आहे आपल्याला. कोणती चिंता? या क्षणी, या मिनिटाला, या क्षणाला चिंता आहे. कीर्तन कधी संपतंय, या क्षणाला आपलं घड्याळ आपण तपासतोय, कीर्तन कधी संपतंय. चिंताच आहे. 3 वाजले. चिंता कधी जात नाही, संपत नाही. बरं, ही चिंता इथे तिथे आहे असं नाही, ही सर्व ठिकाणी आहे. आम्ही सांगत असतो, धरणग्रस्त सर्व भागात नाही, पूरग्रस्त सर्व भागात नाही, गारपीटग्रस्त सर्व भागात नाही. पण असा एखादा इलाका मला दाखवून द्या का तिथे चिंताग्रस्त नाही. प्रत्येक ठिकाणी जिथे जाल तिथे चिंता आहे, जिथे जाल तिथे चिंता आहे, प्रत्येकाला चिंता आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, माझी चिंता गेली. कशी गेली? चिंता जात नाही गड्या. सांसारिक माणसाची तर चिंता जात नाही, त्याला गेल्यासारखी वाटते, परंतु चिंतेतून चिंतेला जन्म मिळत असतो. एका माणसाला मूलबाळ नव्हतं, वयाची 60 ओलांडून गेली तरी आणि काही लेकरू बाळ मूलबाळ त्याला होईना. पण काय भगवंताची कृपा, त्याला 60व्या वर्षी त्याला मुलगा झाला. 60व्या वर्षी मुलगा झाल्यानंतर 60 वर्ष याची चिंता करत होता. लग्न झाल्यापासून वयाच्या 60पर्यंत अखंड चिंता करत होता, अरे माझ्या घरात पाळणा कधी हलेल, मला वंशाचा दिवा कधी निर्माण होईल, मुलगा कधी मला होईल, याची चिंता करत होता. झालं बाबा, 60व्या वर्षी त्याला मुलगा झाला. वैशेची आशेवटी एकच वे वांझोटी, मग ती मोहाच्या त्रिपुटी नाचू लागे. 60व्या वर्षी मुलगा झाला. 60 वर्षाची चिंता संपली, बरोबर ना? 60 वर्षाची चिंता मुलगा झाल्यानंतर संपली. 60व्या वर्षी मुलगा झाला म्हणून त्याचा असणारा जन्मसोहळा मोठ्या प्रमाणात साजरा केला. गावातून पंचकृषीतून सर्व भजनी मंडळ बोलवले. रात्रीचं भजन चालू आहे, भजन रंगात आलेलं आहे. रात्रीचे 12 वाजले आहेत. 12 वाजता बारशाचा अभंग चालला आहे. नामदेवा पुत्र झाला, विठू बारशासी आला, आंगडे टोपडे बाळाला, साडी चोळी राजाईला, असा अभंग चाललेला आहे भजनी मंडळाचा. तेवढ्यात तो 60 वर्षाचा वृद्ध म्हातारा भजनामधून उठला आणि जो पाळणा लावलेला होता बाळाचा, त्या पाळण्यात जाऊन बसला. त्या 12 दिवसाच्या पाळण्यातल्या मुलाकडे तो पाहू लागला. ऐका बरं का, त्या पाळण्यातल्या मुलाकडे तो पाहू लागला. ते पाळण्यातल्या मुलाने नुकतेच डोळे उघडून ते निरखित होतं. बाप त्याच्याकडे पाहतोय त्या मुलाकडे आणि विचार करू लागला. रात्रीचे 12 वाजले, 12 दिवसाचं बाळ, रात्रीचे 12 वाजले आहे. बारशाचा अभंग चालू आहे. पहा बरं का, 12 दिवसाचं बाळ, रात्रीचे 12 वाजले, बारशाचा अभंग चालू आहे. 60 वर्षाचा म्हातारा रात्रीच्या 12 वाजता त्या असणाऱ्या पाळण्यातल्या बाळाकडे पाहायला लागला. माझं वय वर्ष आता 60 आहे, माझं वय वर्ष आता 60 आहे. ज्यावेळेस मी वृद्ध होणार, 80 वर्षाचा जखड म्हातारा ज्यावेळेस होईल, त्यावेळेस हा 21 वर्षाचा तरणा बांड तरुण होईल. ज्यावेळेस मी 80 वर्षाचा म्हातारा होईल, त्यावेळेस हा 21 वर्षाचा तरणा बांड तरुण होईल. आणि त्यावेळेस मला हा घरी ठेवील का वृद्धाश्रमात ठेवील? कधी चिंता करतोय? 60 वर्षाची चिंता संपली,
परंतु 12व्या दिवशी चिंतेनं जन्म घेतला, दुसऱ्या चिंतेने हा ज्या वेळेस तरुण होईल त्यावेळेस मी अतिवृद्ध होईल, त्यावेळेस मला हा वृद्धाश्रमात ठेवील का घरी ठेवील, वृद्धाश्रमात ठेवील का घरी ठेवील, चिंता लागली, चिंता वाढू लागली. सांगा बरं, मी तुम्हाला प्रश्न करतो या निमित्ताने, कोणाची मुलं वृद्धाश्रमात आहे? कोणाची मुलं वृद्धाश्रमात आहे? ज्यांना मुलं आहे ती वृद्धाश्रमात आहे की ज्यांना मुलं नाही ती वृद्धाश्रमात आहे? आई वडील, ज्यांना मुलं नाही त्यांना वृद्धाश्रमात घालील कोण? कोण घालील? वृद्धाश्रमात पोस्ट करायला कुणीतरी पाहिजे ना, वंशाचा दिवा. ज्यांना मुलं बाळ नाही ती वृद्धाश्रमात नाही, ज्यांना मुलं आहे ना तीच आईबाप वृद्धाश्रमात आहे. मला वाटतं आपल्या ह्या महाराष्ट्राला तरी वृद्धाश्रम लागलेला कलंक आहे. विठ्ठल विठ्ठल हे काय भूषणावळ आहे का? आपल्या महाराष्ट्रामध्ये गावोगावी, तालुक्यात, जिल्ह्यात वृद्धाश्रम निर्माण झाले. हे काय मानव जातीला भूषणावळ आहे का? भूषण आहे आपलं, ते दूषण आहे आपलं. ते काय आहे? दूषण आहे, ते भूषण नाही आहे. वृद्धाश्रम निर्माण होणं हे आपल्याला दूषण आहे. आणि तरी पण माणसं मुलासाठी खऱ्या अर्थाने नवस करतात. अरे नवस करा ना, मुलगा झाल्यानंतर संस्कार करा, संस्कार करा, असे संस्कार करा, असे संस्कार करा. मोठा झाला तरी त्याच्या ठिकाणी अशी सात्विक ज्योत निर्माण होईल की माझ्या वडिलांचं पुण्यस्मरण 6व्या वर्षी का होईना करावं. ज्या मातोश्रीने ज्या झाडाला पतीच्या विरहित पाणी घातलं, ते झाड वाढवण्याचं काम केलं, त्याच्यावर संस्कार केले, आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण करावं, ते कीर्तनाने करावं, अशी संतती निर्माण व्हावी. आपण मुलगा शिकवतो, मोठे करतो, कमवते करतो, 5-5, 6-6 अंकी पगार त्यांना कमवायला शिकवतो. आणि त्याची परिणिती अशी असते की त्याला आपल्याच आईकडे आणि आपल्याच बापाकडे पाहायला वेळ नसतो. हे दूषण आहे. मला व्हावा म्हणून नमस्कारतात, खऱ्या अर्थाने मुलगी व्हावं म्हणून नमस्कारा. नमस्कारा. आता तर फार काळाची गरज आहे, फार काळाची गरज आहे आता मुलगीसाठी. नमस्कारा गड्यांनो. आणि सांगू का, आपल्यावरती निरतिशय प्रेम करणारी आपल्या घरातली असणारी लहानशी मुलगी ही आपल्यावर निरतिशय प्रेम करते. आता इथं एखाद्याला विचारलं का, हो तुम्ही जेवले का, तुमची तब्येत कशी आहे, तुम्ही चहा घेतला का, तुम्ही नाश्ता घेतला का, तुम्ही जेवण केलं का, अशी विचारणारा आपल्या घरामध्ये आपला मुलगा असतो की आपली मुलगी असते? कोण विचारतो? मुलगी विचारते, बाबा तुमची तब्येत कशी आहे, चहा घेतला का बाबा, उठा बाबा, चहा घेतला का, नाश्ता घेतला का, जेवण केलं का. विचारणारी मुलगी आहे गाड्यानं, मुलगी आहे. मुलीचं लक्ष नेहमी आपल्या आई वडिलांच्या तब्येतीकडे असतं. निरतिशय प्रेम करते आई वडिलांवर. मी बऱ्याचदा सांगून जातो, रात्रीसुद्धा सांगितलं कीर्तनामध्ये. एखाद्या वेळेस बाप गरीब असेल, बाप, त्याला दान करता येणार नाही, त्याला सप्ताची पंगत देता येणार नाही, त्याला देणगी देता येणार नाही, त्याला एखाद्या मंदिराला देणगी देता येणार नाही, त्याला गोदान करता येणार नाही, त्याला तिलदान भूदान करता येणार नाही, त्याला कणकदान करता येणार. पण त्याला जर 4-2 जर मुली असतील ना, 4-2 जर मुली असतील ना, तर त्या मुली त्या बापाच्या पदरात कन्यादानाचं पुण्य घातल्याशिवाय राहत नाही. कन्यादानाचं पुण्य. किती बाप गरीब असू द्या, पण कन्यादान हे पृथ्वीदाना समान आहे. म्हणून कोणत्याही बापाने मुलीचा बोजा मानू नका गड्याव. बापाला नाही त्याला पुण्य करता येणार, पण त्याला जर मुलगी झाली तर ती मुलगी नेहमी कन्यादानाचं पुण्य त्याच्या पदरात टाकल्याशिवाय राहणार नाही.
म्हणून कोणत्याही बापाने मुलीचा बोजा मानू नका, कोणत्याही भावाने मुलीचा बोजा मानू नका. किती बाप पाषाण हृदयाचा असतो. बाप नेहमी तापट, रागीट असंच वर्णन केलं बापाचं नेहमी. पण सांगू का, बाप असा रागीट तापट असणारा बापही आयुष्यात एकदा रडतो गड्या, एकदा रडतो. कोणाकरता रडतो? मुलीकरता रडतो, मुलीकरता रडतो. मुलीचं लग्न असतं, लग्न मंडप भरलेला असतो, लग्नाचा मंडप बांधलेला असतो. आदल्या दिवसापासून उत्सव चालू होतो, हळदीचा उत्सव चालू होतो. दुसऱ्या दिवसाचा लग्नाचा दिवस असतो. आदल्या दिवसापासून आलेल्या सर्व आगात्यांचं ठिकाणी स्वागत करतो, सर्वांना विचारपूस करतो. तुम्ही जेवण केलं का? जेवण करून घ्या. लग्नाच्या दिवशी सर्वांना विचारतो, जेवण करून घ्या, जेवण करून घ्या. सर्वांना जेवण करून घ्या म्हणणारा बाप अगदी मुलगी वाटी लावीपर्यंत उपाशी असतो. हे कोणालाच कळलं नाही. नाही जेवत बाप, आदल्या दिवशी जेवत नाही, लग्नाच्या दिवशी जेवत नाही, नाही जेवत. त्याच्या तोंडामध्ये घास फिरत असतो, त्याच्या तोंडामध्ये घास फिरत असतो. अर्धा मंडप सोडलेला असतो, अर्धा मंडप सोडलेला असतो. आपल्या मुलीची गाठ आपल्या जावयाच्या उपरण्याला बांधलेली असते आणि मंडपाच्या दारामध्ये गाडी सजवलेली असते. त्या गाडीकडं पाहून बाप म्हणतो, अरे या गाडीमध्ये माझी लाडकी छकुली आता बसून जाणार आहे. ती परत येण्याकरता नाही, ती या घरची आता आली तर पाहुणी म्हणून येणार आहे. आता परत येताना ती पाहुणी म्हणून येणार आहे. या घरची लेक जाणार आहे या गाडीमधून बसून. जावयाला आनंद असतो. त्या गाडीवरही छानसं नाव दिलं असतं, दिलवाले दुल्हन ले जाएंगे. वा, हे वाक्य ऐकून बापाच्या काळजाला अशी छिद्र पडले जातात. घेऊन जाणार आहे. मुलगी दर्शन घेते, काका काकीचं दर्शन घेते, मामा मामीचं दर्शन घेते, सर्वांचं दर्शन घेते, आईचं दर्शन घेते. गळ्यात पडून होसका होसकी रडत असते. बाप बाकी पाहून न पाहिल्यासारखा कुठेतरी एका खांबाच्या जवळ जाऊन उभा असतो. यदा कदाचित माझी नजर झाली तर मला रडू आवरणार नाही. मी जर रडलो तर माझी मुलगी जाताना आणखी दुःखी होईल म्हणून तो रडत नाही, म्हणून तो रडत नाहीये. तरी पण सुद्धा दर्शन घेता घेता बापाचा शोध करते मुलगी. कुठे माझा बाप? भेटायचंय मला. बापाचं दर्शन नाही घेते, बापाचं दर्शन घेत नाही ती. काही अंतरावरून अशी पळत जाते, बापाच्या गळ्यामध्ये मिठी घालते आणि ढोरासारखी मुलगी रडते, ढोरासारखी मुलगी रडते. निवळ मुलगीच रडत नाही, बापसुद्धा ढोरासारखा रडतो. पाषाण हृदय असणारा बाप त्या दिवशी रडतो गड्या. मुलीसाठी रडतो, मुलीसाठी रडतो. आपल्या डोळ्यातील पाण्याला वाट मोकळी करून देतो आणि रडतो. उराशी धरून मुलीला रडतो बरं का, उराशी धरून मुलीला रडतो. त्यावेळेस त्याचं मन मोकळं करतो आणि सांगतो, जा नांदायला जा, दिल्या घरी तू. हे बापाच्या मुखातलं वाक्य बरं का. हे काही कोणी दिल्या घरी तू सुखी राहा. मुलगी म्हणत असते, दादा तुम्ही जिथं द्याल ना तिथे मी राहील, पण माझा बोजा मानू नका. तुम्ही ज्या घरी मला द्याल ना तिथे मी राहील. जाते ती मुलगी, नांदायला जाते. सासरचा सासरवास सहन करते. एखाद्या वेळेस सासर घरी मार सुद्धा खाते. पण सासरच्यांनी कधी बापाचं नाव घेतलं, बाप म्हणून शब्द उच्चारला तर नाव घेतलं तर खबरदार. कारण इथे हा सासरवास सहन करते ना केवळ माझ्या बापाच्या नावामुळे बरं का. हा सासरवास सहन करते ना केवळ माझ्या बापाच्या नावामुळे हा सासरवास सहन करते.
आणि तुम्ही माझ्या बापाचं नाव घेता. पण मुलीचा कधी या निमित्ताने मी सांगून देतो, मुलीचा बोजा मानू नका. कोणत्याही भावाने आपल्या बहिणीचा बोजा मानू नका बरं का. मुलीचा बोजा मानू नका. म्हणून मुलीची नेहमी आईबापांची काळजी घेत असते. आईबापांची तब्येतीकडे, आईबापांच्या पोटाकडे मुलीचं लक्ष असतं आणि मुलाचं लक्ष केवळ आईबापांच्या नोटा करते. आहे का नाही? मला मुलांना दोष द्यायचा नाही सगळ्याचकडे, पण असं सहसा घडतं, असं सहसा घडतं. आणि म्हणून मी दृष्टांत सांगत होतो की चिंता कधी जात नाही आहे. 12 दिवसाचा आपला मुलगा त्या मुलाकडे पाहूनसुद्धा बाप चिंता करतो की हा मला वृद्धाश्रमात ठेवील का घरी ठेवील. चिंता कधी जात नाही. पण तुकोबाराय म्हणतात माझी अवघी चिंता वारली. मग तुकोबारायांच्या ठिकाणी चिंता वारली. तुकोबारायांनी कधीही विघातक चिंता केली नाहीये. आपल्या जीवनामध्ये जे घडणार आहे ना ते घडणारच आहे. त्याची व्यर्थ चिंता करून काही उपयोग नाही. व्यर्थ चिंता करून काही उपयोग नाही. आपण व्यर्थ चिंता करतो. आपल्या इच्छेत काय काय आपल्या इच्छेत आहे? आपल्या इच्छेत कोणतीच गोष्ट नाही. आपल्या इच्छेत आपला देहसुद्धा नाही. आपल्या इच्छेत आपल्याला जे आईबाप पाहिजे होते ते सुद्धा जे मिळाले तेच आपल्याला समाधान मानावं लागलं. जो देह मिळाला त्याच्यावरती आपल्याला समाधान मिळावं लागलं. जी जशी मिळाली तशीच आपल्याला तिच्यावरती समाधान मिळावं लागलं. आपल्या इच्छेत काय? आपल्या इच्छेने सर्व गोष्टी घडल्यात का? नाही घडत ना. हे तुकोबारायांना संतांच्या दर्शनाने कळालं. हा संसार हा आपल्या इच्छेत नाही, हा प्रारब्धवशात आहे. आणि म्हणून ही चिंता मी करत नाही, विघातक चिंता करत नाही. विधायक चिंता केल्याशिवाय संतांचं दर्शनही मिळत नाही. ती विधायक चिंता करून तुकोबारायांना संतांचं दर्शन झालं आणि त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. अभंगाचं दुसरं चरण. संत दर्शनी हा लाभ, 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 पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. संतांचं दर्शन झालं. संतांच्या दर्शनाने भगवंताची प्राप्ती झाली. भगवंताच्या प्राप्तीमुळे माझं भाग्य उजळलं आणि भाग्य उजळल्यामुळे माझी अवघी चिंता वारली. आणि असा अनुभव आल्यानंतर प्राप्त झालेला भगवान परमात्मा तुकोबारायांनी त्याला अति सुरक्षित ठिकाणी ठेवलं. देव ठेवण्याची जागा, देवाची राहण्याची जागा म्हणजे आपलं हृदय. आपल्या शरीरामध्ये देव आहे. सर्व शरीरामध्ये भगवंताचा वास आहे, परंतु विशेषताने जिथे वास आहे ते म्हणजे हृदय आहे. हृदयामध्ये विशेष रूपाने भगवंताचा वास आहे. तुकोबाराय म्हणतात तो प्राप्त झालेला भगवान परमात्मा संपुष्ट म्हणजे देव ठेवण्याच्या पेटीला संपुष्ट म्हणतात. तो प्राप्त झालेला देव तुकोबाराय म्हणतात मी या हृदयरूपी संपुष्टात ठेवला. संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठव. त्या भगवान परमात्म्याला आम्ही पोटामध्ये या हृदयामध्ये साठवू. प्रश्न निर्माण होतो की या हृदयामध्ये एवढा मोठा भगवान परमात्मा राहतो का? राहतो.
राहतो, विशेष रूपाने तो सर्वांच्या हृदयामध्ये, सामान्य रूपाने सर्वांच्या हृदयामध्ये आहे, नाही का. साठविला राही हृदय संपुष्टी, बाहेर धाकोटी मूर्ती उभा. साठवल्या राहे हृदय संपुष्टी, तो हृदयामध्ये राहतो. अनेकाने या भगवंताला साठवलंही बी. मी पुराण प्रसिद्ध असे उदाहरणं तुमच्यापुढे 2 मिनिटात ठेवतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देण्यासाठी आणि मी पुढे चालतो. या भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं. महाराष्ट्रात जसे पुरुष संत होऊन गेल्या, त्याच्या स्त्रीसुद्धा संत होऊन गेल्या. महाराष्ट्रातील स्त्री संत आमची जनाबाई, या जनाबाईने भगवान परमात्म्याला धरलं आणि धरल्यानंतर तो भगवान परमात्मा कोंडला, तो हृदयामध्ये कोंडला. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दूर, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. जनाबाईने या भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं. माळ्याच्या वंशामध्ये एक संत महात्मा जन्माला आला आणि त्या संत महात्म्याने या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवलं. कोणतं संत महात्मा? सावता सागर प्रेमाचा आगर, नाही का. साठविला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, ही सुद्धा मोठी कथा आहे, परंतु या ठिकाणी सांगून ती मी वेळ घेत नाहीये. सावता महाराजांनी सुद्धा त्या भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं. आणि पुराण प्रसिद्ध उदाहरण आहे की हनुमंतरायाने या भगवंताला हृदयामध्ये साठवलं. रामाचा राज्याभिषेक झाला. राम रावणाचं युद्ध झालं, रावणाला मारलं. मारल्यानंतर राम परत अयोध्येला आले आणि रामाचा राज्याभिषेक झाला. राम सिंहासनावरती बसल्यानंतर सर्वांना यथोचित प्रकारचं दान दिलं, परंतु हनुमंतरायाला काहीही दिलं नाही. याचा खेद आमच्या सीतामातेला वाटला. सर्वांना यथोचित दान दिलं, परंतु माझ्या हनुमंताला माझ्या प्रभूने काहीच दिलं नाही. का बरं दिलं नाही? आणि म्हणून सीतेने आपल्या गळ्यातील नवरत्नांचा हार काढला आणि हनुमंतरायाला प्रदान केला. हनुमंतरायाने तो हार घेतला. माकड स्वभावाप्रमाणे एका झाडावरती, उंच फांदीवरती जाऊन बसले आणि तो नवरत्नाचा हार दाताने कुरतडू लागले. सीतामातेने पाहिलं नवरत्नांचा हार आहे ना, हा हनुमंतराय दाताने कुरतडतो. काय म्हणावं त्याला? सीता माता म्हणते, अरे हनुमंता, तो नवरत्नाचा हार आहे, त्याला तू दाताने कुरतडतो. त्यावेळेस हनुमंतराय म्हणतो, माते, मी का दाताने कुरतडतो? ऐक जरा, याच्यामध्ये राम आहे की नाही पाहतो. याच्यामध्ये राम आहे की नाही पाहतो. याच्यामध्ये राम नसेल तर याचं माझं काही काम नाही. मला रत्नाच्या हाराचं काय करायचं? अहम जाने रामरतन. मला फक्त एकच रत्न पाहिजे, माहिती, ते म्हणजे रामरतन. सीता म्हणते, अरे हनुमंता, त्याच्यात पुढे राम असतो का? सीता माता म्हणते, अरे तुझ्यात तरी राम आहे का? मग हनुमंतरायाने झाडावरून उडी सीता मातेच्या समोर घेतली. उभे राहिले, छातीचं विदारण केलं. रामच नाही तर राम पंचायतन दाखवलं हनुमंतरायाने. राम नाही, राम पंचायतन. ज्या भगवंताला हृदयामध्ये साठवलं. आपल्याला शक्य आहे का हे? आपल्याला राम पंचायतन दाखवता येईल? जर आपण विचार केला, हनुमंतरायस काय लागून गेले, मी सुद्धा उभा राहील, मी सुद्धा छातीचं विदारण करील, मी सुद्धा राम पंचायतन दाखवील. उभा राहणार नाही म्हणा, पण राहिला उभा. फाडणार नाही छाती, परंतु फाडली छाती. पण छाती फाडल्यानंतर राम पंचायतन, मग काय होईल? ग्रामपंचायतीत नोंद होईल, रामपंचायतन नाही. हा संतांचा महिमा आहे. त्यांनी त्या भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं. संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवू. हृदयामध्ये साठवल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, खऱ्या अर्थाने हा होताच गड्या, पहिलाच होता.
परंतु अज्ञानामुळे अनाभिज्ञेमुळे आणि प्राप्त असलेला भगवान परमात्मा आपल्याला अप्राप्त वाटत होता, परंतु संताने तो दाखवला. तुझे आहे तुझ्यापाशी परी तू जागा चुकलासी. ही अनुभूती संत दर्शनाने प्राप्त झाली. आणि मग शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तो पहिलाच आमचा ठेवा आमच्याकडे होता, परंतु ह्या भावाने म्हणजे संतांच्या दर्शनाने तो आम्हाला आता प्राप्त असणारा परमात्मा प्राप्त वाटायला लागला. हे अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे होता ठेवा, 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 संत दर्शनी हा लाभ, तोया भावा सापडला, तोया भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार विठोबार खुमाई, 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 विठोबार माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. आजची संकीर्तन सेवा आशुतोष भगवान रामेश्वराच्या पवित्र प्रांगणामध्ये आणि कैलासवासी विजय सहादू कोले यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्ताने या ठिकाणी संपन्न झालेली आहे. खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी साईलीला TV यूट्यूब चॅनल आपल्या इथे येऊन भगवान रामेश्वराच्या दरबारात येऊन त्यांनी या कार्यक्रमाचं शूटिंग केलेलं आहे. माझ्या कीर्तनापेक्षाही मला आनंद होतो आहे की या भगवान रामेश्वराचा हा दरबार कुठेतरी महाराष्ट्रामध्ये जावा, याची ख्याती महती वाढावी, हा माझा खऱ्या अर्थाने एक अंतःकरणापासून भाव आहे. या क्षेत्राबद्दल याची महती वाढावी आणि त्याचे प्रयत्न आम्ही वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून करतो आहे. या भगवान रामेश्वरचा झेंडा पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, देहू या क्षेत्रापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम केलं. महाराष्ट्रभर आणि देशभर या संस्थांची, या क्षेत्राची महती खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचावी, हा त्या पाठीमागचा खऱ्या अर्थाने अर्थ आहे. याची महती, भगवंताची महती, देवाने जर आपली कीर्ती वाढवली तर आपण का देवाची कीर्ती खऱ्या अर्थाने जगापर्यंत पोचती करू नये. आमचं रामेश्वर संस्थान, आमचं क्षेत्र हे फार पुरातन धौम्य ऋषींच्या वास्तव्याने पुनीत झालेलं एक तीर्थक्षेत्र, भगवान रामेश्वराच्या पादस्पर्शाने पुनीत झालेलं हे क्षेत्र आज खऱ्या अर्थाने या सांप्रत काळामध्ये भरभराटीला याचा क्षेत्राचा विकास होतो आहे.
याचा निरतिशय आनंद आहे. म्हणून मोठे मोठे उपक्रम खऱ्या अर्थाने या ठिकाणी व्हावा. आणि माझा या समस्त ग्रामस्थ मंडळीला आग्रह राहील की एखाद्या वेळेस जर महाशिवरात्रीचा उत्सव झाला तर आपण ह्या महाशिवरात्रीचा उत्सव मीडियाच्या माध्यमातून चॅनलवरती, कोणत्याही चॅनलवरती जे आपल्याला सेवा देतील या ठिकाणी येऊन तो चॅनलवरती हा उपक्रम आपण पाठवावा. मी सायलीला टी व्हीलासुद्धा या निमित्ताने विनंती करतो की आमचा शिवरात्री महोत्सव तुम्ही रेकॉर्डिंग करण्यासाठी या आणि हा उत्सव जाऊ द्या गड्या महाराष्ट्रात. आणि म्हणून इथे मी ही सेवा नाकारली नाही. या पाठीमागचं ते कारण आहे. दमलेलं होतं, रात्री कीर्तन होतं, सकाळी दशक्रिया आणि इथे परत टाळ घेऊन उभा आणि नंतर माझे सवंगडी कुठेतरी जावं गड्या आणि म्हणून दिसावा पडद्यावरती, टी व्हीवरती, हा त्याच्या पाठीमागचा माझा अर्थ आहे. आणि म्हणून मी सायलीला टी व्ही चॅनल, यूट्यूब चॅनल यांचं या ठिकाणी आभार मानतो, कोरी परिवाराचा आभार मानतो. आणि जमलेले सर्व माझे टाळकरी बंधू, सर्व रामेश्वर पंचक्रोशीतील टाळकरी बंधू, मृदंग वादक, आमचे सार्थक महाराज, आदेशजी महाराज आणि सर्व टाळकरी मंडळी, या कार्यक्रमाचं उत्तम प्रकारचं मार्गदर्शन आमचे हरिभक्तीपरायण माणिक महाराज गोरडे यांनी केलं. कवडे गुरुजींनी जीवाचा आटापिटा करून सर्व वारकरी मंडळीला बोलवलं. सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी आली आणि एवढी मोठी दीर्घ सेवा या ठिकाणी आपण दिली. मी सर्वांच्या या ठिकाणी चरणी अभिवादन करतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल. वाकोडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्हा चित्त नाही विचारिला अधिकार म्यामुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्हा चित्त पुंडलिका वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. साई लीला एक आध्यात्मिक सहवास.